to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Standard 11 चा टॉपिक नंबर आता हा 4th चालू झाला. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. कोणते कोणते टॉपिक आधी कव्हर केले आपण? चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर आपण डायरेक्टली बघितलं ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्यानंतर आपण बघितलं रेडॉक्स रिॲक्शन्स आणि आज आपण बघणार आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. जर तुम्ही पिरियॉडिक टेबल बघत असाल तर पिरियॉडिक टेबलचा जो फर्स्ट ग्रुप आहे त्याला आपण ग्रुप 1 म्हणतो आणि त्याच्यानंतर जो ग्रुप आहे तो ग्रुप 2. सिक्वेन्शियली नंबरिंग केलं. सो याच दोन ग्रुप्सना मिळून बनतो आपला एस ब्लॉक एलिमेंट्स. या सगळ्या ग्रुपला ग्रुप 1 प्लस ग्रुप 2 मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट्स. आणि रिझन काय आहे यांना एस ब्लॉक एलिमेंट का म्हणतो? कारण जेव्हा यांचं इलेक्ट्रॉनचं फिलिंग होत असतं, इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मध्ये येत असतो तेव्हा तो एस ऑर्बिटल मध्ये जातो. आपण बघितलंय हे ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये एस पी डी एफ ऑर्बिटल्स आहेत आपल्याकडे. एस मध्ये एक ऑर्बिटल आहे, पी मध्ये 3 आहेत, डी मध्ये 5 आहेत, एफ मध्ये 7 आहेत. सो येणारा लास्ट इलेक्ट्रॉन जर एस नावाच्या सबशेल मध्ये जात असेल तर मी त्याला म्हणणार एस ब्लॉक एलिमेंट. So group 1 and group 2 comprises of S block elements. त्यामध्ये एक आहे हायड्रोजन. आता हायड्रोजनला S ब्लॉक मध्ये ठेवायचं की तिकडे P ब्लॉक मध्ये ठेवायचं हे फार मोठं कन्फ्युजन होतं. आणि का होतं ते आपण या पार्ट मध्ये बघायचंच आहे. हे कन्फ्युजन क्लिअरच झालं नाही. मग आपण डिसाइड केलं की हायड्रोजनला सेपरेटली पिरियॉडिक टेबलच्या वरती ठेवलं जाईल. एस ब्लॉकच्या वरतीच असणार आहे तो, पण त्याला आपण सेपरेट एलिमेंट म्हणून स्टडी करणार. सो हायड्रोजन सेपरेटली स्टडी करणार. ग्रुप 1 एलिमेंट्स अँड ग्रुप 2 एलिमेंट्स हे एका पार्ट मध्ये बघितले जातील. या पार्ट मध्ये फक्त आणि फक्त फोकस करूया हायड्रोजन वरती. काय आहे बघा, हायड्रोजन इज सिंपल ॲटम, साधा सुद्धा ॲटम आहे. मध्ये एक न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन आहे. जर न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असेल तर न्यूक्लियसच्या बाहेर एक इलेक्ट्रॉन असणार आहे. इतका सिंपल तो ॲटम आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये एक प्रोटॉन आणि बाहेर ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन. त्याच्याकडे बिलकुल न्यूट्रॉन नाहीये. काय लिहिलं बघा, हायड्रोजन इज सिंपल ॲटम विथ 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस मध्ये फक्त प्रोटॉन आहे, एकही न्यूट्रॉन नाहीये. इट हॅज व्हेरी लिटिल टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. हा प्रोटॉन आहे मध्ये, याला हवं तर आपण न्यूक्लियस ड्रॉ करू असं. आणि बाहेर एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस मध्ये एक इलेक्ट्रॉन, एकच इलेक्ट्रॉन आहे. जर हाही लूज केला तर ॲटम विल नॉट एक्झिस्ट. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन लूज सहजासहजी करत नाही. मग करतो काय? शेअरिंग करतो. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतो. दुसरा एखादा हायड्रोजन असेल, सेम त्याचा एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस आहे, त्याच्याकडे सुद्धा एक इलेक्ट्रॉन असणार आहे. हा हायड्रोजनचा ॲटम आणि हा हायड्रोजनचा ॲटम आपले इलेक्ट्रॉन शेअर करतात. ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स करून हा शेअर केला जातो. सो तुम्हाला असं दिसेल, या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन शेअर झाला आणि शेअर झाल्यानंतर काय बनत असते? एक कोव्हॅलेंट बॉन्ड. इट हॅज व्हेरी लिटिल टेंडन्सी टू लूज दिस इलेक्ट्रॉन, हेन्स इट फॉर्म्स बॉन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दोघेही एक एक करतात म्हणून म्युच्युअल शेअरिंग म्हणायचं. इट इज डायॲटॉमिक. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, 2 हायड्रोजन. हा ॲटम आणि हा ॲटम, 2 ॲटम. सो डायॲटॉमिक. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतोय? डायहायड्रोजन. ॲज अ ॲटम तो कधीच ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट नाहीये. हा एकटा ॲटम असा तुम्हाला कधीच कुठे दिसणार नाही, कधीच त्याचा एक्झिस्टन्स तुम्हाला महसूस होणार नाही. कारण तो ॲटम पटकन दुसऱ्या ॲटम सोबत बॉन्ड बनवतो. कोणता बॉन्ड? म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनी केलेला कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि नेचरमध्ये तो H2 म्हणून एक्झिस्ट करतो, ना की H. As it exists as H2, it is called as dihydrogen. So इतकीशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे हायड्रोजन बद्दल. आता ऑकरन्स, हायड्रोजन कुठे ऑकर करतोय? हे काय, एअर मध्ये आहे तो. सो पूर्ण युनिव्हर्सला जर बघायला गेलं तर युनिव्हर्स मधला सगळ्यात अबंडंट एलिमेंट आहे हायड्रोजन. तुम्हाला माहिती आहे सनच्या सरफेस वरती सुद्धा खूप साऱ्या रिॲक्शन्स होत आहेत इन्क्लुडिंग द हायड्रोजन. त्यामुळेच काय लिहिलं बघा, इन फ्री स्टेट H2 डायहायड्रोजन गॅस म्हणून आहे. हायड्रोजन कसं आहे? गॅशियस स्टेट मध्ये. पण कसा? डायॲटॉमिक, डायहायड्रोजन गॅस म्हणून. इट इज मोस्ट अबंडंट एलिमेंट
एलिमेंट ऑफ युनिवर्स, अख्ख्या युनिवर्सचा 70% पोर्शन हा हायड्रोजन गॅसनी कॉम्प्राइज केलाय. इट इज प्रिन्सिपल एलिमेंट ऑफ सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीम म्हणजेच कोणाबद्दल सांगतायत, सन मधल्या ज्या रिॲक्शन्स होत आहेत त्याचा पार्ट जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन इज प्रिन्सिपल एलिमेंट ऑफ आवर सोलार सिस्टीम. अर्थवरती ऑन द बेसिस ऑफ मास जर मास कन्सिडर केलं तर हायड्रोजन इज 10th अबंडंट एलिमेंट आणि जर ॲटम कन्सिडर केले तर इट इज 3rd अबंडंट एलिमेंट. सो ऑकरन्स मध्ये हे 4 पोर्शन लिहितात. तो कसा एक्झिस्ट करतोय ॲज अ डायटॉमिक गॅस. युनिवर्स मधला 70% पोर्शन हायड्रोजन आहे. अबंडन्स किती आहे? 70%. प्रिन्सिपल एलिमेंट आहे सोलार सिस्टीमचा. आणि फक्त अर्थवरचं बोलायचं झालं तर मासच्या बेसिसवर 10th अबंडंट आणि ॲटमच्या बेसिसवरती 3rd अबंडंट एलिमेंट आहे. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक्स ऑफ हायड्रोजन अँड ऑकरन्स ऑफ हायड्रोजन. टेक अ स्क्रीनशॉट. आता नेक्स्ट पॉइंट, हायड्रोजनला प्लेस कुठे केलं, पिरियॉडिक टेबल मध्ये त्याची लोकेशन कुठे. जसं की मी तुम्हाला पहिलाच वाक्य वापरलेलं की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये जातो त्या ऑर्बिटलचं आपण नाव देतो एस ऑर्बिटल, मग तो एस ब्लॉक एलिमेंट. जर लास्ट आउटर मोस्ट पी मध्ये गेला तर पी ब्लॉक, डी मध्ये गेला तर डी ब्लॉक आणि एफ मध्ये गेला तर एफ ब्लॉक एलिमेंट्स असतात ते. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s1. सो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन गेला कुठे? एस ऑर्बिटल मध्ये. सो डेफिनेटली तो एस ब्लॉक एलिमेंट पाहिजे. सेकंड थिंग विचार केली की आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. एस मध्येच इलेक्ट्रॉन किती आहे? 1. म्हणजे सेम कोणासारखं? ग्रुप 1 अल्कली मेटल्स सारखं. त्यामुळे आधी विचार केला की चला त्यांना ग्रुप 1 वरती ठेवूया, अल्कली मेटल्सच्या ब्लॉक मध्ये ठेवून टाकू. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन एंटर एनएस ऑर्बिटल म्हणून. पण नंतर जेव्हा विचार केला गेला तेव्हा काही सायंटिस्टनी हाही मुद्दा मांडला की तो ग्रुप 17 सारखा पण बिहेव करतोय. म्हणजे कसं? ग्रुप 17 मध्ये कोण आहे? ऑल हॅलोजन्स. आणि हॅलोजन्स काय करत असतात? एक इलेक्ट्रॉन घेतात त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आणि स्टेबल इनर्ट गॅस कॉन्फिग्युरेशन बनवतात, इनर्ट गॅस मध्ये कन्वर्ट होतात. मग हा पण तसाच आहे. त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 1s1 इलेक्ट्रॉन आहे. अजून एक आला तर 1s2 होईल, ड्युप्लेट कंप्लीट होईल आणि तो हिलियम इनर्ट गॅस सारखं बिहेव करायला लागेल. सो हॅलोजनच्या पण प्रॉपर्टीज होत्या त्याच्यामध्ये. सो आता ते म्हणतात की इट एक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन घेतो अँड गेट द कॉन्फिग्युरेशन ऑफ स्टेबल इनर्ट गॅस such as helium which is similar property as that of halogen. त्यामुळे त्याला ग्रुप 17 मध्ये ठेवलं पाहिजे. आणि हे दोन अशी काय होती? भांडणं होती की एक्झॅक्टली ग्रुप 1 मध्ये ठेवायचा का ग्रुप 17 मध्ये ठेवायचा. काही प्रॉपर्टीज त्याच्या ग्रुप 1 सारख्या होत्या तर काही प्रॉपर्टीज त्याच्या ग्रुप 17 सारख्या होत्या. म्हणून आपण कन्क्लूड केलं की त्याला सेपरेटली प्लेस करूया. प्लेस करायचं अल्कली मेटल्सच्या वरच, सेपरेटली प्लेस्ड अबव ग्रुप 1. ग्रुप 1च्या वरती ठेवला पण ग्रुप 1च्या सगळ्याच प्रॉपर्टी दाखवेल असं काही नाही. इट इज प्लेस्ड सेपरेटली. त्यानंतर हायड्रोजन ॲटमने जर त्याचा एक इलेक्ट्रॉन लूज केला तर काय होईल? हायड्रोजन ॲटमने एक इलेक्ट्रॉन लूज केला तर आतमधला फक्त प्रोटॉन उडेल. दॅट इज H++1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन गेला, इलेक्ट्रॉन गेल्यावर चार्ज कोणता डेव्हलप होतो? H++1 इलेक्ट्रॉन. व्हॉट इज H+? मगाशी इमॅजिन करा, मध्ये प्रोटॉन काढलेला, बाहेर एक ऑर्बिट काढलेलं, त्याच्यात एक इलेक्ट्रॉन होता, तो इलेक्ट्रॉनच गेला तर फक्त प्रोटॉन उरला. सो दिस इज नथिंग बट ओनली प्रोटॉन. बट प्रोटॉन कधी इंडिव्हिज्युअली एक्झिस्ट करतो का? नेवर. तो नेहमी कुठल्या तरी सबस्टन्स सोबत असोसिएटेड राहतो. जसं की तुम्हाला कधीच H+ प्रोटॉन्स हे सेपरेटली दिसणार नाही. तर H+ हे वॉटर सोबत असोसिएट होतील आणि H3O+ हायड्रोनियम आयन्स म्हणतो आपण. काय म्हणतो यांना? हायड्रोनियम आयन. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये खूप बघाल तुम्ही, प्रोटॉन असोसिएट्स विथ वॉटर टू गिव्ह H3O+. सो H+ कधीच एक्झिस्ट करत नाही. काय एक्झिस्ट करेल तो? H3O+ म्हणून. त्यानंतर जानेवारी 2017 म्हणजे रिसेंटचा रिसर्च आहे हा. हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA मध्ये मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन ॲटम लॅब मध्ये त्याचं एक्झिस्टन्स प्रूव्ह केलं गेलं.
मी काय म्हणते, लॅबमध्ये मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन्स आहेत, बट ते कुठे आहेत? युनिवर्समध्ये, सोलार सिस्टम्समध्ये, ज्युपिटर, सॅटर्न यासारखे जे प्लॅनेट्स आहेत त्यांच्या क्रस्टमध्ये, नॉट अर्थ क्रस्ट, त्यांच्या क्रस्टमध्ये हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचरला हायड्रोजन गॅस कॉम्प्रेस झालाय आणि तेव्हा त्याची जी स्टेट आहे ती गॅस नसून लिक्विड आहे आणि त्याच लिक्विड स्टेटला आपण मेटॅलिक हायड्रोजन असं म्हणतो. काय म्हटले परत ऐका, ज्युपिटर आणि सॅटर्न किंवा जे अदर प्लॅनेट्स आहेत त्यांच्या क्रस्टमध्ये जो हायड्रोजन प्रेझेंट आहे, त्यांच्यामध्ये जो हायड्रोजन प्रेझेंट आहे तो हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरला कॉम्प्रेस झालाय आणि त्याची स्टेट तिथं गॅशियस नसून आता काय आहे, लिक्विड स्टेट, आणि याच लिक्विड स्टेट हायड्रोजनला आपण मेटॅलिक हायड्रोजन असं म्हणतो. आता हा कुठे होता? युनिवर्समध्ये, तुमच्या सोलार सिस्टीम मध्ये होता, तुमच्या अर्थवरती नव्हता. बट इन लॅब हे प्रूफ केलं की इट प्रेझेंट, त्याचा एक्झिस्टन्स आहे बाय हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA. काय केलं त्यांनी, काय एक्सपेरिमेंट केली आउट ऑफ द स्कोप ऑफ टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये, पण वी कॅन टेल दॅट मेटास्टेबल म्हणजे काय अँड मेटॅलिक हायड्रोजन म्हणजे काय, एवढं आपण एक्सप्लेन करू शकतो. मेटॅलिक हायड्रोजन मी तुम्हाला जस्ट सांगितलं, लिक्विड स्टेट हायड्रोजन अंडर हाय टेम्परेचर अँड प्रेशर. मेटास्टेबल म्हणजे खरं तर तो अनस्टेबलच आहे, थेरॉटिकली, बट फॉर प्रॅक्टिकल पर्पज आपण त्यांना स्टेबल मानतोय. त्या सबस्टन्सेसला म्हणायचं मेटास्टेबल सबस्टन्सेस. काय म्हटलं मी, असे सबस्टन्सेस की जे थेरॉटिकली अनस्टेबल आहेत पण त्यांची लाईफ लॉंग आहे, लॉंग लाईफमुळे आपण त्यांना प्रॅक्टिकल पर्पजेससाठी स्टेबल मानलंय, त्या सबस्टन्सेसला म्हणायचं मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. What are isotopes? Isotopes are elements having same atomic number but different atomic mass number. मग atomic number सेम आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन तर सेम, मग मास नंबर मध्ये डिफरन्स कशामुळे येतो? विथ डिफरन्स इन अमाउंट ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्सचा काउंट त्यांच्यामध्ये चेंज असतो. हायड्रोजन पण आपले 3 आयसोटोप्स दाखवतो, तिघे जण आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. सिम्बॉल काय असणार? हायड्रोजनचा H, ड्यूटेरियमचा D, ट्रिटियमचा T. आता बघा, ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर, न्यूट्रॉन, अबंडन्स आणि स्टेबल आहे की नाही या गोष्टी आपण जराशा डिस्कस करू. तुम्हाला माहिती आहे बेसला आपण काय लिहितो? न्यूक्लियाइडचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? AZ. A म्हणजे मास नंबर, सो हायड्रोजनचं मास किती आहे? 1. ड्यूटेरियमचं किती आहे? त्यामध्ये 1 न्यूट्रॉन एक्स्ट्रा, 2. ट्रिटियमचे किती? 3. म्हणून तर त्याला ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी नावं दिले. मास नंबर बद्दल बोलूया. मास नंबर, हायड्रोजनचा मास 1 तेच आहे, ड्यूटेरियमचं मास 2, ट्रिटियमचं मास 3. ॲटॉमिक नंबर सेम, ॲटॉमिक नंबर सेम, मास नंबर डिफरन्स आहे. कशामुळे डिफरन्स झाला? कारण हायड्रोजन मध्ये बिलकुल न्यूट्रॉन नाहीये, याच्यामध्ये 1 न्यूट्रॉन आहे, याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन आहेत, ट्रिटियम मध्ये 2 न्यूट्रॉन आहेत. आता हा ट्रेस अमाउंट मी वरती लिहिलाय, त्याला खाली करा. एक्झिस्ट करतात का हे तिघे? तिघेही करतात, पण पर्सेंटेज सेम आहे का तिघांचंही? बिलकुल नाही. बघा, हायड्रोजन अबंडंट मध्ये प्रेझेंट आहे 99.98%, ड्यूटेरियम 0.015% आणि ट्रिटियम व्हेरी ट्रेस म्हणजे याच्यापेक्षा पण कमी अमाउंट मध्ये आहे. मग हायड्रोजन एक्झिस्ट करतो का? डेफिनेटली. तुमच्या आजूबाजूला सगळं काय आहे? अबंडंट मध्ये कोण आहे? एक्झिस्ट अँड स्टेबल. एक्झिस्ट पण करतो आणि स्टेबल पण आहे. ड्यूटेरियम पण एक्झिस्ट करतो, स्टेबल पण आहे. व्हॉट अबाउट ट्रिटियम? ट्रिटियम पण एक्झिस्ट करतो म्हणून तर आपण शिकतोय त्यांना, बट इट इज रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे तो त्याच्यामधून काहीतरी पार्टिकल इमिट करतो. रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल कोणते? पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स इमिट करतोय तो. इट इमिट बीटा पार्टिकल्स. बीटा पार्टिकल इमिशन. बीटा पार्टिकल्स पण लो एनर्जीचे आहेत. सो एव्हरी रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट हॅज इट्स ओन हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे काय? बघा, आता माझ्याकडे ट्रिटियम आहे, तर ट्रिटियम बीटा पार्टिकल्स इमिट करतोय, सो त्याचा मास हळूहळू कमी व्हायला पाहिजे. बीटा पार्टिकल्स म्हणजे काय आहे? इलेक्ट्रॉनच्या रेज आहेत,
सो जर तुमचा ट्रिटियम बीटाला एलिमिनेट करतोय तर त्याचा मास कमी कमी व्हायला पाहिजे अँड आफ्टर अ पर्टिक्युलर टाइम त्याच्या लाईफ टाईम नंतर तो एक्झिस्टच करायचा बंद करतो, त्याचं लाईफ संपून जातं. मग ओरिजिनल त्याच्या स्टेटमधून अर्ध्या जीवनापर्यंत ओरिजिनल अमाऊंटची हाफ अमाऊंट होईपर्यंत जे टाइम आहे त्याला हाफ लाईफ म्हटलं जातं अँड इट इज 12.4 इयर्स. किती आहे ते? 12.4 इयर्स. मेक अ चार्ट. आणि हे विसरू नका, हायड्रोजन मध्ये अजिबात न्यूट्रॉन नाहीये, 0 न्यूट्रॉन. ड्यूटेरियम मध्ये 1 आहे, ट्रिटियम मध्ये 2 आहे. टेक अ स्क्रीनशॉट. डायहायड्रोजन मध्ये काय काय बघितलं? पहिलं इंट्रोडक्शन बघितलं, 3 पॉइंट्स. त्यानंतर ऑकरन्स बघितला, कुठे कसा प्रेझेंट आहे, किती पर्सेंटेज मध्ये प्रेझेंट आहे, लोकेशन इन पिरियोडिक टेबल का कन्फ्युजन आहे, आणि फायनली मग कुठे ठेवलं गेलं. आयसोटोप्सचा चार्ट बनवला आणि आता आपण आलोय प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. प्रिपेअर करायचं आपल्याला डायहायड्रोजन. 2 वेगवेगळ्या मेथड्स असतात. एक असते लॅबोरेटरी मेथड. कॉस्ट फ्रेंडली ॲपॅरेटस असतं आपल्याकडे जे अवेलेबल आहे, व्यवस्थित सेट केलं जातं आणि तिथून डायहायड्रोजन आपण मिळवतो. बट लार्ज अमाऊंट मध्ये हवा असेल तर लॅब मध्ये बनवून चांगलं नाही, तर इंडस्ट्रीमध्ये बनवायला लागतो आपल्याला. त्यामुळे 2 मेथड असतात, एक असते लॅब मधली, एक असते इंडस्ट्री मधली. आता आपण स्टार्ट करणार आहे लॅबोरेटरी मेथड. म्हणजेच लक्षात येते का तुम्हाला, डायहायड्रोजनच्या रिॲक्शन्स मध्ये एंटर करतोय आपण. इतकं छान थेरॉटिकल पोर्शन चालू होता आणि जेव्हा एखादी रिॲक्शन मी तुमच्या समोर लिहीन तर तुम्हाला फार सगळं किचकट वाटायला लागतो टॉपिक. म्हणूनच आपण काय म्हणायचं, जेवढा अभ्यास केला त्याच्यावरती सगळं पाणी फेरलं. मग सिमिलरली नवीन वाक्य घ्या, किया कराए पर दिल से ऍसिड फेकना. किया कराए पर दिल से ऍसिड फेकना म्हणजे जेवढा तुम्ही अभ्यास केला आता त्याच्यावर दिल से, दॅट इज डायल्यूट ऍसिड पुट करायचंय. कोणावरती? एकच गोष्ट लक्षात ठेवा, झिंक ग्रॅन्युअल्स वरती काम करणार आहे आपण. झिंकच्या छोट्या छोट्या कणांवरती आपण काम करणार आहे, म्हणजेच झिंक ग्रॅन्युअल्स. सो झिंक ग्रॅन्युअल्स वरती दिल से म्हणजे डायल्यूट ऍसिड, कोणतं ऍसिड? HCl पुट करा. झिंक ग्रॅन्युअल्स वरती म्हणजेच मेटल वरती जेव्हा डायल्यूट ऍसिड पुट करताय तेव्हा काय होणार आहे रे? झिंक विल गो विथ Cl. मग ZnCl बनेल. पण ZnCl असतो का? नाही. ZnCl2 असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. दॅट मीन्स इथे मला 2 करावं लागेल. ZnCl2 प्लस उरलं काय? डायहायड्रोजन गॅस. आणि हाच गॅस माझा प्रिपेअर करायचा होता मला, H2 गॅस. काय केलं लक्षात आलं? झिंक हा मेटल होता, त्याचे ग्रॅन्युअल्स घेतले आणि त्याच्यावरती डायल्यूट ऍसिडची रिॲक्शन करते. दिल से ऍसिड म्हणजे डायल्यूट ऍसिड. किती मॉलिक्युल्स? 2 मॉलिक्युल्स घ्यावे लागतात टू बॅलन्स द रिॲक्शन. Zn will react with Cl to give ZnCl2 plus hydrogen gas is released. आणि हाच हायड्रोजन गॅस मला प्रिपेअर करायचा होता. त्याच्यानंतर एक तर झालं दिल से ऍसिड फेक दिया. नेक्स्ट आहे फिर आके बेस मिलाना, म्हणजे झिंक ग्रॅन्युअल्स वरती आता बेसची रिॲक्शन करायची. घ्या झिंक ग्रॅन्युअल्स सॉलिड स्टेट मध्ये, त्याच्यामध्ये काय ऍड करताय? बेस. बेसला कधी आपण डायल्यूट म्हणतो का? डायल्यूट बेस नाही. बेस मध्ये जरी पाणी ऍड केलं तर ॲक्वियस बेस म्हटलं जातं. काय म्हणायचं? ॲक्वियस बेस. रिॲक्शन करा. इथे पण 2 मॉलिक्युल्स ऑफ बेस पुट करायचा. बॅलन्सिंगच्या वेळी कळेल. काय कंपाऊंड बनतो बघा. सोडियम किती आहेत? 2. सो Na2. सोडियम किती आहेत? 2. झिंक किती आहे? 1. ऑक्सिजन किती आहेत? 2. सो हा कंपाऊंड तयार होतोय. प्लस उरलं काय आता? ओनली हायड्रोजन. Na2 घेतले, O2 घेतले, Zn1 घेतला, राहिला फक्त 2 हायड्रोजन. दॅट मीन्स माय हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. किती सिंपल पद्धत आहे बघा लॅब मधली. जो काही तुमचा झिंकचा मेटल आहे, झिंकचे ग्रॅन्युअल्स आहेत, एकदा त्याच्यावर ऍसिड पुट करा, एकदा त्याच्यावरती बेस पुट करा. सो मेटल्स व्हेन ट्रीटेड विथ ऍसिड्स अँड बेस दे रिलीज हायड्रोजन गॅस. आणि तोच मला प्रिपेअर करायचा होता. स्पेसिफिकली सगळेच मेटल रिॲक्शन देतील का मॅम? नाही. ठराविक मेटल्स देतात. झिंक देतो, गोल्ड देत नाही, सिल्वर देत नाही. कारण ह्या रिॲक्शन कशावरती डिपेंड असतात? रिडक्शन पोटेन्शियल, जे आपण रेडॉक्स मध्ये पाहिलेलं. मग आपल्या टेक्स्टबुक मध्ये झिंक दिलं तर आपण झिंकला घेऊनच पुढे प्रोसीड करणार आहे.
झिंकला ऍसिड सोबत ट्रीट केलं तरी हायड्रोजन भेटतो, बेस सोबत ट्रीट केलं तरी हायड्रोजन भेटतो, पण कीप इन माइंड हा कंपाऊंड बनवायला चुकायचं नाही. ZnCl2 असतो आणि इथे ZnOH बनवायला चुकून ZnOH नाही बनत. इथे रिएक्शन कशी होते, Na2O2 and Zn, that is Na2ZnO2. Take a screenshot. प्रिपरेशन ऑफ डायहाइड्रोजन लैबोरेटरी मेथड कंप्लीट केली, 2 मेथड, फिर आके दिल से एसिड मिलाना और क्या किराए पर दिल से एसिड फेरना आणि दुसरं होतं फिर आके बेस मिलाना. दोन्ही केस मध्ये काय केले आपण, झिंक ग्रॅन्युअल्स वरती एकदा 2 टाइम्स डायल्यूट HCl ऍड केलं आणि एका रिएक्शन मध्ये झिंक ग्रॅन्युअल्स वरती 2 टाइम्स NaOH ऍड केलं. काय झालं, अ पर्टिक्युलर कंपाउंड विथ रिलीज ऑफ हायड्रोजन गॅस. सो हायड्रोजन गॅस तिथे इम्पॉर्टंट होता. इंडस्ट्रियल मेथड शिकण्याची रिझन काय आहे, एक तर प्युरिटी मेंटेन ठेवायची आणि सेकंड लार्ज अमाउंट मध्ये बनवायचे. सो इंडस्ट्रियल मेथड पण 2 आहेत, इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर किंवा फ्रॉम कार्बन और हायड्रोकार्बन. इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर, आता तुम्ही म्हणाल मॅम प्युअर वॉटर आहे कसा काय इलेक्ट्रोलाइज होईल, बरोबर आहे, म्हणून तर आपण त्याच्यामध्ये ट्रेस अमाउंट ऑफ ऍसिड, ट्रेस म्हणजे खूप खूप कमी प्रमाणात ऍसिड किंवा बेस ऍड करायचं. सो पहिला पॉइंट तेच लिहिलाय, इट इज डिफिकल्ट टू इलेक्ट्रोलाइज प्युअर वॉटर, हाउएवर इट कॅन बी इलेक्ट्रोलाइज्ड बाय ऍडिंग ट्रेस अमाउंट ऑफ डायल्यूट ऍसिड और बेस. एक तर डायल्यूट अँड ऍसिड किंवा बेस ट्रेस अमाउंट मध्ये टाकायचं आहे. काय दिसेल तुम्हाला, वॉटरची स्टेट लिक्विड असते, त्याच्यामध्ये एनोड पुट केला, कॅथोड पुट केला, बाहेरून एक इलेक्ट्रिक करंटचा सोर्स दिला. आता इलेक्ट्रिक करंटमुळे खाली काय होईल, वॉटर इलेक्ट्रोलाइज होईल आणि एनोड अँड कॅथोड वरून तुमचा हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस रिलीज होईल. कोणापासून बनलाय हा, H2 आणि ऑक्सिजन पासून. सो हायड्रोजन अँड ऑक्सिजन रिलीज होतोय. हायड्रोजन म्हणजे काय, H2 गॅस, ऑक्सिजन म्हणजे काय, O2 गॅस. मग जरासं एकदा चेक करा, H2 2 ला 2 बॅलन्स, पण O2 बॅलन्स करावं लागेल. सो इथे किती झाले आता, 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन गॅस and 1 volume of oxygen gas is released after electrolysis of water added with trace amount of acid or base. हा कुठे रिलीज होतो, ऑक्सिजन ॲट एनोड and water H2 कुठे रिलीज होतो, ॲट कॅथोड. थोडंसं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलं बघा, वॉटर घेतलाय, एनोड आणि कॅथोड डिप केलाय आणि बाहेरून सोर्स दिलाय करंट इलेक्ट्रिसिटीचा. त्याच्यानंतर रिएक्शन होईल, एनोड वरून ऑक्सिजन रिलीज होतो, कॅथोड वरून हायड्रोजन. पण किती व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, 2 व्हॉल्यूम्स, दॅट इज 2 मोल्स. तिकडे 1 मोल तर हा 1 मोल, तिकडे 1 मॉलिक्यूल तर हा 2 मॉलिक्यूल. सो 2 व्हॉल्यूम्स ऑफ H2 गॅस रिलीज होतोय. आता ते काय म्हणतात बघा, 99.5% प्युअर डायहायड्रोजन कॅन बी ऑब्टेन्ड. या मेथड मधून आपण 99.5% इतका प्युअर डायहायड्रोजन मिळवू शकतो. बट कसा, बाय युजिंग निकेल ॲज इलेक्ट्रोड. इथं मी सांगितलं नाही ना एनोड अँड कॅथोड कोण आहे. जर तुम्ही एनोड अँड कॅथोडला निकेल म्हणून यूज केलं, निकेलला यूज केलं आणि जो ट्रेस अमाउंट मध्ये बेस टाकायचा आहे त्याला जर तुम्ही बॅरियम हायड्रॉक्साईड टाकला, तर रिलीज ऑफ डायहायड्रोजन विल बी 99.5% प्युअर कंपाऊंड. जो रिलीज झालेला डायहायड्रोजन आहे तो इतक्या % प्युअर असणार आहे. सोपं इलेक्ट्रोलायसिस. काय करायचंय, बीकर मध्ये पाणी घ्यायचं आहे, ट्रेस अमाउंट मध्ये ऍसिड किंवा बेस टाकायचं आहे, एनोड आणि कॅथोड फिक्स करायचं आहे, बाहेरून सोर्स ऑफ लाईट द्यायचं, इलेक्ट्रिसिटी द्यायचं आहे, अँड देयर विल बी रिलीज ऑफ 1 molecule of oxygen and 2 moles of dihydrogen. Take a screenshot. नेक्स्ट मेथड, फ्रॉम कार्बन और हायड्रोकार्बन. फक्त कार्बन पासून सुद्धा करू शकताय किंवा होल ॲज अ हायड्रोकार्बन पासून. 3 स्टेज मध्ये रिएक्शन होणार, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. स्टेज 1 मध्ये तुम्हाला स्टीम सोबत रिएक्ट करायचंय. स्टीम इज रिएक्टेड विथ हायड्रोकार्बन, म्हणजे जो काही हायड्रोकार्बन आहे त्याला स्टीम सोबत, स्टीम म्हणजे काय, वॉटर वेपर, सो H2O सोबत रिएक्ट करायचं आहे. बट टेम्परेचर खूप हाय पाहिजे, 1270 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. कोण आहे कॅटलिस्ट, निकेल. विचारला जातो, टेम्परेचर पण विचारलं जातं, टू गिव्ह वॉटर गॅस. काय देतात ते, वॉटर गॅस. बघूया काय आहे.
याची जनरल रिॲक्शन लिहून घ्या इथे. कोणीही दिलं तर तुम्हाला ही रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. हायड्रोकार्बन म्हणजे कोण रे? अल्केन. सो बेसिकली दे आर टॉकिंग अबाउट अल्केन्स. CnH2n+2. स्टीम म्हणजे कोण? वॉटर. सो रिॲक्टेड विथ स्टीम म्हणजे वॉटर. किती? n टाइम्स. बॅलन्सिंग करायचं आहे, सो n टाइम्स. बाकी एरो वरती तुम्ही कंडिशन्स लिहायचे. 1270 केल्विन अँड कॅटलिस्ट निकेल. काय देतो तो? इट विल गिव्ह n टाइम्स कार्बन मोनोऑक्साइड प्लस 2n+1 टाइम्स H2 गॅस. काय दिलं? जनरल रिॲक्शन आहे. CnH2n+2 plus n water gives n कार्बन मोनोऑक्साइड प्लस 2n+1 हायड्रोजन गॅस. म्हणजे जर मी म्हटलं हीच रिॲक्शन मिथेन साठी लिहा. मिथेन इज अ हायड्रोकार्बन प्लस n टाइम्स वॉटर. n म्हणजे किती होता रे? फॉर मिथेनच्या केसमध्ये 2 × 1 + 2 4 आहे. सो 2 × 1 म्हणजे एकच मॉलिक्यूल ऑफ वॉटर यूज करायचं आहे. CnH2n+2 च्या फॉर्म्युलामध्ये लिहा मिथेनला. n ची व्हॅल्यू काय येते ती इथं लिहायची. गिव्स कार्बन मोनोऑक्साइड किती? एकच प्लस 2 × 1 2 + 1 3 3 मॉलिक्युल्स ऑफ H2 गॅस. अशी रिॲक्शन तुम्हाला करायची. ओके. CnH2n+2 is hydrocarbon when reacted with water or steam आहे ते because टेम्परेचर खूप हाय आहे 1270 केल्विन. in presence of nickel as a catalyst it will give mixture of carbon monoxide and hydrogen gas, and mixture of carbon monoxide and hydrogen gas is called as water gas. Very important MCQ साठी. what is water gas? Water gas is mixture of carbon monoxide plus hydrogen gas. It is also called as syn gas. म्हणजेच काय? synthetic gas. It is also called as syn gas. म्हणजेच सिंथेटिक गॅस. काय आहे बघा हा सिंथेटिक गॅस? याला वापरून आपण अजून खूप सारे कंपाऊंड्स बनवू शकतो. मिथेनॉल बनवू शकतो, इथेनॉल बनवू शकतो. त्यामुळे याला वापरून जर तुम्ही दुसरे ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसिस करू शकताय तर दिस इज कॉल्ड ॲज सिंथेटिक गॅस. स्टेज 1 क्लिअर झाली का बघा? कोणताही हायड्रोकार्बन घ्या, त्याच्यामधून स्टीम पास करा. यू विल गेट मिक्सचर ऑफ कार्बन मोनोऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस which is called as water gas or syn gas or synthetic gas. आता मी काय म्हणते इथं लिहिलं फ्रॉम कार्बन और हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनची तर मी जनरल रिॲक्शन लिहून दिली. आता कुठलाही हायड्रोकार्बन आलं तर n फाइंड आउट करायचा फक्त आणि रिॲक्शन तुमची बॅलन्स करायची. आता मी कार्बनला घेऊन सांगते जरा. कार्बनची जी रिॲक्शन आहे त्यालाच गॅसिफिकेशन ऑफ कोल असं म्हटलं जातं. काय रिॲक्शन आहे? कार्बन कशासोबत रिॲक्ट करायचंय? स्टीम सोबत. कंडिशन्स आहे कशा? 1270 केल्विन टेम्परेचर अँड निकेल ॲज अ कॅटलिस्ट. काय बनणार आहे? परत वॉटर गॅस म्हणजेच कार्बन मोनोऑक्साइड CO प्लस हायड्रोजन गॅस. कार्बन मोनोऑक्साइड पण गॅस आहे आणि हायड्रोजन पण गॅस आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ हा काय आहे? सिन गॅस आहे ना तुमचा. सो सिन गॅस बनला कसा? हा बनलाय फ्रॉम द फर्स्ट स्टेप ऑफ गॅसिफिकेशन ऑफ कोल. गॅसिफिकेशन ऑफ कोल म्हणायचं या स्टेपला. ओके. सो इथे स्टेप 1 आपली संपली. त्यानंतर स्टेज 2. स्टेज 2 चं नाव आहे वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. याच्यासाठी टेम्परेचर वापरायचं आहे 673 केल्विन आणि कॅटलिस्ट आहे आयर्न क्रोमेट. काय होतं बघा, तुम्हाला जो कार्बन मोनोऑक्साइड भेटलाय सिन गॅस मध्ये किंवा वॉटर गॅस मधला जो कार्बन मोनोऑक्साइड आहे त्याला तुम्ही फर्दर रिॲक्ट करताय स्टीम सोबत आणि टेम्परेचर किती आता? 673 केल्विन. कॅटलिस्ट आयर्न क्रोमेट. कॅटलिस्ट कोण आहे? आयर्न क्रोमेट. काय होणार आहे याच्यामध्ये? कार्बन मोनोऑक्साइडला अजून एक ऑक्सिजन देताय तुम्ही, दॅट इज कार्बन डायऑक्साइड गॅस मध्ये कन्वर्ट झाला आणि नीट बघा तुम्हाला हायड्रोजन गॅस अजून भेटला. पहिल्या स्टेप मधून पण तुम्हाला हायड्रोजन भेटलेला, पण हायड्रोजन सोबत तुम्हाला कार्बन मोनोऑक्साइड भेटलाय. इथून तुम्ही हायड्रोजनला बाहेर काढलं, उरलं काय? कार्बन मोनोऑक्साइड. या कार्बन मोनोऑक्साइडला परत जर तुम्ही स्टीम सोबत ट्रीट करताय तर अजून तुम्हाला हायड्रोजन गॅस आणि कार्बन डायऑक्साइड गॅस भेटेल. आता ते सेपरेशन कसं करणार त्याच्यासाठी असणार आहे तुमची स्टेप 3.
स्टेप 3 मध्ये तुम्ही सेपरेट करताय. कार्बन डायऑक्साइडला बाहेर काढलं जातं, बट कसं? बाय रबिंग इट और बाय स्क्रबिंग इट विथ NaSO2 सोल्युशन. याच्या सोल्युशन सोबत जेव्हा स्क्रबिंग कराल, सेपरेशनची प्रोसेस काय विचारणार नाही, पण फक्त दे विल आस्क यू कोणाच्या स्क्रबिंग सोबत, कोणाचं सोल्युशन स्क्रबिंगला वापरलं जातं. इट इज NaSO2. कार्बन डायऑक्साइडला रिमूव्ह केलं, तुम्हाला तुमचा प्युअर हायड्रोजन तिकडे भेटेल. सो स्टेप कळतीये का? पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही काय घेताय, तर तुमचं वॉटर आहे, बट वॉटरला एवढं टेम्परेचर दिलंय 1270, म्हणजे ते कशामध्ये कन्वर्ट झालं? स्टीम मध्ये. आता तीच स्टीम तुम्ही हायड्रोकार्बन किंवा कार्बन सोबत रिॲक्ट करताय, तुम्हाला भेटतं मिक्सचर ऑफ कार्बन मोनोऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस. यालाच म्हणतात सिन गॅस किंवा वॉटर गॅस. इथून सुद्धा तुम्हाला हायड्रोजन गॅस भेटलाय. मी याला इथून कलेक्ट केलं, पण माझ्याकडे जो कार्बन मोनोऑक्साइड आहे, जर त्याची मी पुढे रिॲक्शन करते तर मला अजून हायड्रोजन गॅस भेटू शकतो. सो परत त्याच कार्बन मोनोऑक्साइडला स्टीम सोबत रिॲक्ट केली विथ डिफरंट टेम्परेचर अँड कॅटलिस्ट कंडिशन, मला CO आणि हा O कार्बन डायऑक्साइड गॅस भेटला आणि अजून हायड्रोजन इथून मला भेटू शकतो. सो मला हायड्रोजन भेटला, तो कलेक्ट करायचा आहे. CO2 ला काय केलं पाहिजे? रिमूव्ह. CO2 is removed by scrubbing it with NaSO2 solution. This is industrial method of preparation from carbon or hydrocarbon. या रिएक्शनला काय म्हणतात? This is gasification of coal ची फर्स्ट स्टेप. अँड गॅसिफिकेशन ऑफ कोलच्या फर्स्ट स्टेप मधून आपल्याला सिन गॅसचं आयडेंटिफिकेशन झालेलं. टेक अ स्क्रीनशॉट. आफ्टर प्रिपरेशन आपण नेक्स्ट पॉइंटला जातो. आता फिजिकल प्रॉपर्टीज. 6 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. हायड्रोजन गॅस कलरलेस आहे, नाहीतर एअर मध्ये तर प्रेझेंट आहे, दिसला असता तुम्हाला, दिसत नाही, ॲज इट इज कलरलेस. टेस्टलेस आहे, त्याला काही टेस्ट नाहीये. ओडरलेस गॅस. ओडरलेस म्हणजे त्याला काही स्मेल पण नाहीये. सो कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस आणि मेन म्हणजे गॅशियस स्टेट मध्ये. तो नॉन पोलर आहे, ते काय सांगायची गरजच नाही. हायड्रोजन डायटॉमिक म्हणून एक्झिस्ट करतो. हाई हायड्रोजन, हाई हायड्रोजन, नो इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स, सो इट इज नॉन पोलर. आणि जर तो नॉन पोलर आहे तर तो वॉटर मध्ये सोल्युबल होईल का? वॉटर तर पोलर असतं, नॉन पोलर पोलर मध्ये कधीही सोल्युबल होत नाही. सो वॉटर इनसोल्युबल आहे. लाइटर दॅन एअर. एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, सो त्याला कम्पेअर करता हायड्रोजनचं मास सगळ्यात कमीच आहे ना तसंही. सो इट इज लाइटर दॅन एअर. हे 6 पॉइंट्स पटकन नोट डाऊन करून घ्या. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज बघू. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आधी तर हा फ्लो चार्ट ड्रॉ करा. आपण डायहायड्रोजनची रिॲक्शन बघायचे विथ मेटल्स, विथ ऑक्सिजन, विथ हॅलोजन. सो पहिल्यांदा काय लिहितोय आपण? विथ मेटल्स. मेटल प्लस डायहायड्रोजन गिव्स मेटल हायड्राइड. वरती मी हीटचा सिम्बॉल दिला, दॅट इज हाय टेम्परेचर किंवा हाय हीटिंग असणार आहे. का आहे आपण बघूया. त्याआधी जनरली एखादा मेटल लिहून घ्या, जसे की सोडियम, त्याच्यामध्ये ऍड करा H2, ॲरो, हीटिंग, काय होणार आहे? मेटल हायड्राइड, दॅट इज सोडियम हायड्राइड. सोडियम हायड्राइड. रिॲक्शन बॅलन्स करा, 2 H आहेत, सो इथं 2 H लिहा. 2 सोडियम झाले, 2 सोडियम. कधीही NaH2 लिहायचं नाही. NaH2 असा काही फॉर्म्युलाच नसतो. ओके, NaH मेटल हायड्राइड. ही रिॲक्शन दिली आहे आणि आपल्याला विचारलंय याच्यामध्ये कोण ऑक्सिडाइज आणि कोण रिड्यूस झाले ते फाइंड करा. सोडियम इन फ्री स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट 0. आणि इथे हायड्रोजन जेव्हा मेटल सोबत अटॅच्ड असतो तेव्हा तो काय असतो? -1. सो Na किती असणार आहे? +1. 0 पासून +1 कडे गेला, सो Na इज ऑक्सिडाइज्ड. Na इज ऑक्सिडाइज्ड. हायड्रोजन इन फ्री स्टेट 0, पण तिकडे गेलाय तो मायनस म्हणजे कमी झाला. सो याला काय म्हणू शकता तुम्ही? इट इज रिड्यूस्ड. हायड्रोजन इज reduced. So this is a basically a redox reaction. कोण कोण यूज करू शकताय? सोडियम. सगळे तुम्ही ग्रुप 1 चे एलिमेंट्स वापरू शकताय. हेली नाको रक्सेफेरिया. सोडियम नाको रक्सेफेरिया. हे हायड्रोजन तर घ्यायचा नाही, हायड्रोजन रिॲक्ट करायचंय. मग कोण कोण आला अल्कली मेटल्स मध्ये? सोडियम, पोटॅशियम, नाको, रुबिडियम, रब से, सीझियम, फ्रँशियम, काही यूज करू शकताय. अल्कलाइन अर्थ मेटल सुद्धा वापरू शकताय, जसं की कॅल्शियम,
स्ट्रॉन्शियम, बॅरियम. सो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 चे एलिमेंट्स हायड्रोजन सोबत रिॲक्ट करतात आणि मेटल हायड्राइड्स बनवतात. क्लिअर? बट ही रिॲक्शन बघा, तुम्हाला इथे हा H बॉन्ड तोडायचा आहे. Na यातल्या एका हायड्रोजन सोबत जाणार, दुसरा Na यातला दुसरा हायड्रोजन सोबत जाणार. सो H आणि H मधला बॉन्ड बेसिकली आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी किती लागते? 436 किलो जूल पर मोल. प्रत्येक मोलला 436 किलो जूल इतकी एनर्जी. खूप हाय अमाउंट ऑफ एनर्जी आहे ही, आणि हीच एनर्जी देण्यासाठी या रिॲक्शन्स हाय टेम्परेचरला केल्या जातात. So bond dissociation energy of hydrogen is this, which is very high. Hence the reaction is done at high temperature. Reaction with oxygen. तुम्हाला माहिती आहे कोण रिॲक्ट करायचं आहे? H2. कोणासोबत सांगितलंय त्यांनी? विथ ऑक्सिजन. काय असणार आहे रे? H2 plus O2 2 times water molecule. Yes or no? रिव्हर्स. मगाशी इलेक्ट्रोलायसिस केलं, आता वॉटरला बनवतो. H2 plus O2 gives 2H2O. But this reaction is highly exothermic. कारण ही रिॲक्शन होत असताना किती हीट बाहेर पडतीये? -235. मायनस कशासाठी? रिलीज ऑफ एनर्जी आहे म्हणून. किलो जूल पर मोल. 1 मोल वॉटरला, 1 मोल वॉटरला 235, तर 2 मोल्स वॉटरला त्याच्या दुप्पट असे कितीतरी मोल्स बनत असणार आहेत. सो खूप एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. प्रोसेस इझी नाहीये, पण इम्पॉसिबल पण नाहीये. पॉसिबल आहे, बट इट रिलीजेस दॅट अमाउंट ऑफ एनर्जी. अँड ऑलवेज ही रिॲक्शन करत असताना स्पेसिफिक कंडिशन्स ह्या मेंटेन ठेवल्या जातात. जसे की कॅटलिस्ट असणार आहे अँड सम स्पेसिफिक टेम्परेचर पण असणार आहे. ओके, चलो. त्यानंतर रिॲक्शन विथ हॅलोजन. तुमचा जो काही हॅलोजन आहे, कोण कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ते हायड्रोजन सोबत रिॲक्ट करणार. काय होणार आहे? H2 आणि F2 रिॲक्ट करतात तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ HF. H आणि F पण 2 आहेत म्हणून 2 मॉलिक्युल्स. H आणि Cl 2 आहेत म्हणून 2 मॉलिक्युल. H आणि Br 2 आहेत म्हणून 2 मॉलिक्युल. H आणि I 2 आहेत म्हणून 2HI. सो आपण हे कोण बनवतोय? हायड्रोहॅलिक ऍसिड. याला जसं हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणताय, इन जनरल मी सगळ्यांना हायड्रोहॅलिक ऍसिड असं म्हणू शकते, हायड्रोजन हॅलाइड्स असं म्हणू शकते. सो व्हेन हायड्रोजन इज रिॲक्टेड विथ हॅलोजन वी गेट हायड्रोजन हॅलाइड. पण जर बघा फ्लोरिनेशन जर बघितली तर फार विगरस रिॲक्शन आहे, पटकन होते, अगदी -250 डिग्री सेल्सिअसला पण होते. खूप विगरस रिॲक्शन आहे, फास्ट रिॲक्शन आहे. तुम्ही खाली जाताय, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आयोडीन बघा एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. सो HI रिव्हर्स होऊन परत रिॲक्टंट देतो, म्हणजे जसं खाली चाललाय रिॲक्शनचा रेट कमी होतोय. सो टेक्स्टबुक मध्ये एक वाक्य लिहिलंय, विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर द रिॲक्शन बिकम्स लेस विगरस. खाली जाईल तसं लेस विगरस, जर वरती बघितलं तर मोर विगरस रिॲक्शन आहे. मग जर ही रिव्हर्सिबल होत असेल तर याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर कॅटलिस्ट टाकावा लागतो, जेणेकरून ही रिॲक्शन ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन जाईल. सो कॅटलिस्ट टाकल्यानंतर फॉरवर्डला जाणार आहे, नो डाऊट. बट विदाउट कॅटलिस्ट बघितलं तर आयोडीन हा लीस्ट रिॲक्टिव्ह आहे, दॅट इज तो रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवतो. टेक अ स्क्रीनशॉट. रिड्युसिंग नेचर ऑफ H2. आता डायहायड्रोजन आहे, जर त्याने आपला हायड्रोजन एक जरी कोणाला दिला तर काय झालं? दुसरा एलिमेंट तो हायड्रोजन एक्सेप्ट करतोय, आणि जो हायड्रोजन घेतो, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज रिडक्शन. मग बघा मी इथे एक रिॲक्शन लिहिली आहे, कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड मध्ये मी हायड्रोजन ऍड केलं, काय होतं? डायहायड्रोजन आपला हायड्रोजन याला डोनेट करतोय. सो डोनेट करतोय म्हणजे काय नेमकं? इलेक्ट्रॉन डोनेट करत असणार आहे ना. हायड्रोजन काय डोनेट करणार आहे? इलेक्ट्रॉन. आणि याने इलेक्ट्रॉन याला दिला तर कॉपर ऑक्साईड इलेक्ट्रॉन घेतोय, आणि जो इलेक्ट्रॉन घेतो तो रिड्यूस होत असतो, बिकॉज गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. त्यामुळे या सगळ्या कंपाऊंडचं रिडक्शन करायला बेसिकली आपण हायड्रोजन ऍड करतोय म्हणजे रिडक्शन करतो. सो हायड्रोजन इज हॅव्हिंग रिड्युसिंग नेचर. कोणामध्ये ऍड करायचं? कॉपर ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड, Pd+2 म्हणजे काय येते? मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड, मेटल आयर्न. When hydrogen is added to metal oxide or metal ion,
such that its reactivity is equal or less than copper. हा जो मेटल तुम्ही चूज करणार आहे कॉपर, आयर्न, पॅलेडियम याची रिॲक्टिव्हिटी कॉपर इतकी पाहिजे किंवा कॉपर पेक्षा कमी पाहिजे. सो मेटल ऑक्साइड किंवा मेटलचे आयन्स जेव्हा हायड्रोजन सोबत रिॲक्ट करतायत ते रिड्यूस होतात. बघा इथे कॉपर त्याच्या +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये होता, ऑक्सिजनची -2, सो कॉपरचं +2. हायड्रोजनने काय दिले तिला इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे +2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी घेतले असणार आहेत आणि चेंज कशात झाला कॉपर मध्ये. आणि हा H2 आणि हा O H2O म्हणून वॉटर बनला. बट +2 पासून 0 होणं म्हणजेच काय झाला कॉपर रिड्यूस्ड. सिमिलरली Fe2O3 आयर्न ऑक्साइडचा फॉर्म्युलाच आहे हा Fe2O3 आयर्न ऑक्साइड प्लस H2. त्यामध्ये सुद्धा बघा खरं तर तुम्ही H2O वॉटर असं लिहू शकताय डायरेक्ट. हा H2 आणि हा O वॉटर, राहिलं काय मग आयर्न. बाकी बॅलन्स करून घ्या. किती आयर्न आहेत 2, किती ऑक्सिजन आहेत 3 आणि हायड्रोजन किती झाले तिकडे 6 म्हणजे इथे 3. अशी ही रिॲक्शन बॅलन्स करू शकताय आणि नंतर तुमचं तुम्ही ॲनालिसिस करा. एका ऑक्सिजनवर -2 सो 3 ऑक्सिजनवर चार्ज आहे -6. 2 Fe वरती चार्ज असणार +6 म्हणजे एका Fe वरती चार्ज किती असणार आहे +3. +3 मधून तो 0 कडे चाललाय म्हणजेच आयर्न इथे इनडायरेक्टली रिड्यूस होतोय. रिॲक्शन कशी करायची कळाली ना. कॉपर ऑक्साइडचा फॉर्म्युला CuO, तसा आयर्न ऑक्साइडचा फॉर्म्युला Fe2O3. त्याच्यामध्ये H2 ऍड करा, वॉटर बनवा प्लस मेटल उरतो आणि रिॲक्शन बॅलन्स करून घ्या. आता हे झालं मेटल ऑक्साइड्स बद्दल. आता बघूया मेटल आयर्न बद्दल. पॅलेडियम हा मेटल आहे, तो त्याच्या +2 स्टेट मध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन ऍड केलं. आताच मी सांगितलं हायड्रोजन काय डोनेट करतो इलेक्ट्रॉन्स. याने ते इलेक्ट्रॉन घेतले. 2 हायड्रोजन आहेत सो 2 हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. दोन्ही इलेक्ट्रॉन यांनी एक्सेप्ट केले. कशामध्ये कन्वर्ट होईल तो Pd मध्ये. +2 चार्ज न्यूट्रल झाला Pd, पण हायड्रोजन काय होतोय एका हायड्रोजनने इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे तो झाला H+, दुसऱ्या हायड्रोजनने इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे ते झाले 2H+. इथे सुद्धा पॅलेडियम त्याच्या +2 स्टेट मधून 0 स्टेट मध्ये गेलाय, हेन्स दिस इज ऑल्सो रिडक्शन. बोलता बोलता तुम्हाला काय म्हटलं कॉपर ऑक्साइड, आयर्न ऑक्साइड, पॅलेडियम हेच 3 आपण काय यूज केले बिकॉज त्यांची रिॲक्टिव्हिटी कॉपर पेक्षा कमी आहे म्हटलं. प्लीज मार्क इट लेस दॅन आयर्न. रिॲक्टिव्हिटी लेस दॅन आयर्न घ्यायचे तुम्हाला. इट रिड्यूसेस मेटल ऑक्साइड्स अँड आयर्न्स, दोज आर लेस रिॲक्टिव्ह दॅन आयर्न to corresponding metal at moderate temperature. Take a screenshot. Next reducing property बघा hydrogenation of unsaturated compound. Unsaturated compounds म्हणजे compounds with carbon carbon double bond. मग बेसिक कंपाऊंड घ्या जसं की आपला इथिन. इथिनचं काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपण हायड्रोजनची रिॲक्शन करतोय. पक्का इथे तुम्हाला कॅटलिस्ट लागणार आहे जसं की रॅनी निकेल, जसं की रॅनी निकेल किंवा निकेल जरी लिहिलं तरी चालेल. सो इथिन मध्ये जेव्हा हायड्रोजनेशन करताय, हायड्रोजनला ऍड करायचंय तेव्हा कॅटलिस्ट का वापरायला लागतो मगाशी सांगितलेलं. हायड्रोजनची ऍडिशन करत असताना हायड्रोजन बॉन्डला ब्रेक व्हावं लागतं आणि हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. इट मीन्स रिॲक्शन इतकी इझी नाहीये. ती इझी करण्यासाठी आपण कॅटलिस्ट ऍड केला. एक हायड्रोजन या कार्बनकडे जाईल, CH2 चं कन्वर्जन CH3 मध्ये, डबल बॉन्ड रिड्यूस झाली सिंगल बॉन्ड मध्ये आणि दुसरा हायड्रोजन या CH2 कडे जाऊन CH3 म्हणजेच इथेन बनतो. सो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, अनसॅच्युरेटेड म्हणजे कंपाऊंड्स विथ डबल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड सॅच्युरेटेड बनतो. सॅच्युरेटेड म्हणजे ऑल सिंगल बॉन्ड्स. अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असणं. हायड्रोजनेशन केल्याने एक हायड्रोजन इकडे डबल बॉन्डची सिंगल बॉन्ड होते आणि अल्केन म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार केला जातो. मग एक जनरल रिॲक्शन लिहूया याची. आता कोणताही कंपाऊंड विथ डबल बॉन्ड जसे की व्हेजिटेबल ऑइल लिहिलं जातं या कंपाऊंड्सना. व्हेजिटेबल ऑइल मध्ये आपण जेव्हा हायड्रोजनेशन करतो इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट डबल बॉन्डचं काय होणार आहे सिंगल बॉन्ड. ऑलरेडी जे 2 बॉन्ड होते आणि इथे कोण आले तुमचे हायड्रोजन. सो हा काय झाला दिस इज कॉल्ड ॲज
वनस्पती घी. वनस्पती घी. नाव टेक अ स्क्रीनशॉट. रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला 3 पार्ट बघायचे. पहिला रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साइड्स अँड मेटल आयन्स हुज रिॲक्टिव्हिटी इज लेस दॅन आयर्न. ते कशामध्ये रिड्यूस होतात? टू रिस्पेक्टिव्ह मेटल, करस्पॉन्डिंग मेटल मध्ये. सेकंड तुम्ही बघितलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले अनसॅच्युरेटेड म्हणजे कंपाऊंड्स विथ डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड आपण युजिंग अ रॅनी निकेल कॅटलिस्ट सॅच्युरेटेड म्हणजेच वनस्पती घी मध्ये कन्वर्ट करू शकतो. व्हेजिटेबल ऑइल्स टू वनस्पती घी. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होऊन सिंगल बॉन्ड बनवतात. आणि हे रिडक्शन कोण घडवून आणतं? हायड्रोजन. रिडक्शन मधला थर्ड आणि लास्ट पॉइंट हॅलो हायड्रोफॉर्मेशन ऑफ ऑलिफिन्स and subsequent reduction of aldehyde to form alcohol. 12वीच्या मुलांना हा पटकन पॉइंट ग्रास्प होईल. 11th वाल्यांना थोडासा टफ वाटू शकतो. बघा काय केलंय? हायड्रोफॉर्मायलेशन. दॅट इज याच्यामध्ये फॉर्मायलेशन हा वर्ड कधी यूज केलाय आपण? फॉर्मिल. जेव्हा तुम्ही अल्डिहाइडचा स्टडी कराल इन फ्युचर स्टँडर्ड 11 स्टुडंट्स अल्डिहाइडचा स्टडी कराल तेव्हा हा वर्ड येणार आहे फॉर्मिल. सो व्हॉट इज अल्डिहाइड? सगळ्यात बेसिक अल्डिहाइड असतो फंक्शनल ग्रुप CHO. सो त्याच्यामध्ये CO तर दिसतोच आहे तुम्हाला. दॅट इज कार्बन मोनोऑक्साइड प्लस तुमचा हायड्रोजन गॅस प्लस तुमची अल्किन. कोणतीही अल्किन घ्या. सो इन जनरल अल्किनला मी असं लिहिते RCH डबल बॉन्ड CH2. कोणतीही अल्किन घ्या. CO प्लस H2 प्लस RCH डबल बॉन्ड CH2 हा जो कंपाऊंड आहे त्या सगळ्यांची एकमेकांसोबत रिॲक्शन होते. आणि फॉर्मेशन कशाचं होतंय? R ॲज इट इज, CH ॲज इट इज. तुम्ही हायड्रोजन ऍड करणार आहे ना आता. सो याच्या अक्रॉस ऍड होईल तो कसा? CH2 सिंगल बॉन्ड. तिकडे काय? CH2च ठेवतीये कारण अल्डिहाइड बनवायचंय म्हणजे पुढे अजून एक बॉन्ड येणार आहे. कोण? हा कार्बन. इथे हा डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन. काय झालं? काहीच कळालं नसेल तर लक्षात घ्या अल्किनच्या एका कार्बन वरती मी हायड्रोजनची ऍडिशन केली. CH चा CH2 झाला. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड केला पण हा मी ॲज अ CH2 असाच ठेवलाय. तिथे हायड्रोजन का नाही ऍड करत आहे? कारण बॉन्ड बनवून मला अजून अल्डिहाइडची ऍडिशन करायची आहे. आणि अल्डिहाइड म्हणजेच कोण आहे? CHO. तो C डबल बॉन्ड OH असतो. C डबल बॉन्ड O आणला मी CO मधून आणि जो एक H उरलेला तो आला इथे. सो हा कंपाऊंड बनतो अँड दिस इज नथिंग बट युअर अल्डिहाइड. सो फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड केलं. आता याच अल्डिहाइडला तुम्ही अजून रिड्यूस करू शकताय. रिडक्शन कसं करत असतात रे? बाय ॲडिंग H2. यामध्ये परत तुम्ही रिड्यूस करताय अँड 12th स्टँडर्ड मध्ये आपल्याला या रिॲक्शन इन डिटेल मध्ये शिकायचे आहेत. अल्डिहाइड मध्ये जेव्हा H2 ऍड करताय ही डबल बॉन्ड आता रिड्यूस होणार आहे. इथं एक H ऍड करायचा आणि इथं एक H ऍड करायचा. काय दिसेल? RCH2 CH2 C. ऑलरेडी एक H याच्यावरती आहे. अजून एक ऍड करणार म्हणजे CH2. वरती लिहा ने समोर लिहिलं तरी चालतं. फक्त बॉन्ड या कार्बनला करायचंय. कार्बनला कोण बॉन्ड बनवलाय? O. आणि तिथे कोण येणार आहे? H. सो सबसिक्वेंटली त्याला रिड्यूस कशामध्ये केलं तुम्ही? अल्कोहोलला. ही एक स्टेप वाईज मेकॅनिझम आहे. कार्बन मोनोऑक्साइड प्लस H2 म्हणजे मगाशी ज्याला तुम्ही वॉटर गॅस म्हणायचा तोच घेतलाय आणि अल्किन सोबत रिॲक्ट केलाय. पहिल्यांदा अल्डिहाइड बनतो. अल्डिहाइडचं परत रिडक्शन केलं की अल्कोहोल भेटत असतो. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. तुम्हाला विचारतील की या पूर्ण प्रोसेस मधून आपल्याला कोण कोण प्रोडक्ट्स भेटतात? अल्डिहाइड विच ऑन रिडक्शन्स गिव्ह अल्कोहोल. त्यानंतर इथं आपल्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज कंप्लीट झाल्या. केमिकल प्रॉपर्टीचा आपण चार्ट बनवलेला. मेटल सोबत रिॲक्शन, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन, हॅलोजन सोबत रिॲक्शन आणि त्यानंतरचा चार्ट बनवा रिड्युसिंग प्रॉपर्टीचा. रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साइड्स अँड मेटल आयन्स. त्यानंतर तुम्ही लिहिताय रिडक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि तिसऱ्यामध्ये लिहा हायड्रोफॉर्मायलेशन ऑफ ऑलिफिन्स. ऑलिफिन्स म्हणजे कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड
and subsequently reduction to aldehydes and formation of alcohol. इतक्या मोठ्यापेक्षा ही रिॲक्शन तिथे शॉर्ट मध्ये लिहून घ्या. फायनल पॉइंट ऑफ द टॉपिक, युजेस. हायड्रोजनचा यूज लार्ज अमाउंट मध्ये कुठे केला जातो? प्रोडक्शन ऑफ अमोनिया मध्ये. हा जो अमोनियाचा प्रोडक्शन आहे हे या चॅप्टर मध्ये बघितलं का आपण? नाही, त्याला नायट्रोजन कंपाऊंड्स मध्ये बघणार. ग्रुप नंबर नायट्रोजन जेव्हा येणार आहे आपला 13 ग्रुप एलिमेंट्स, त्यामध्ये आपण त्याला इन डिटेल मध्ये कंप्लीट करू. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी बघितलं आपण. येस, कोणापासून? अनसॅच्युरेटेड व्हेजिटेबल ऑइल्स. ऑन रिडक्शन युजिंग निकेल ॲज अ कॅटलिस्ट वी गेट वनस्पती घी. सो वनस्पती घी भेटतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे लिक्विड हायड्रोजन एक्झिस्ट करतो की नाही? डेफिनेटली. इट इज युज्ड इन रॉकेट फ्युएल्स. युज्ड इन प्रिपरेशन ऑफ इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. खूप सारे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण बनवू शकतोय. मी मगाशीच बोलताना सिन गॅसचा उल्लेख केलेला. कार्बन मोनोऑक्साइड प्लस H2. सो सिन गॅस म्हणजे सिंथेटिक गॅस, बिकॉज त्याच्यामध्ये जो हायड्रोजन आणि कार्बन मोनोऑक्साइड आहे विल गिव्ह राइज टू लॉट मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तो लास्ट पॉइंट, इट इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ HCl. बनवलाय आपण HCl ॲज वेल ॲज आपण मेटल हायड्राइड्स पण बनवले. विसरू नका काय केलेलं? हायड्रोजनला रिॲक्ट केलेलं आपण क्लोरीन गॅस सोबत. 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl गॅशियस स्टेट मध्ये आपल्याला भेटले. त्यानंतर मेटल हायड्राइड्स, सोडियम मेटल व्हेन रिॲक्ट विथ हायड्रोजन गिव्स मेटल हायड्राइड्स. ही सुद्धा आपण रिॲक्शन केलेली. सो जे काही इकडे शिकलो तेच फक्त युजेस मध्ये पुट केलं. फक्त अमोनियाला मात्र आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये कंप्लीट करणार आहे. टेक अ स्क्रीनशॉट. हा पूर्ण चॅप्टर आपण 3 पार्ट्स मध्ये करायचा. फर्स्ट पार्ट असणार आहे हायड्रोजन. सेकंड पार्ट मध्ये आपण शिकायचे पिरियोडिक प्रॉपर्टीज किंवा अदर प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 एलिमेंट्स. अँड पार्ट 3 मध्ये आपण कंप्लीट करणार आहे सगळे त्याचे कंपाऊंड्स अँड देन एंड ऑफ द टॉपिक. टेक द स्क्रीनशॉट, प्रॉपरली नोट्स लिहून घ्या. मीट यू इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.